नमस्कार मंडळी. शरद पवार यांचं नेतृत्व हे अनेकाला समजलं नाही. शरद पवार बोलतात एक आणि करतात एक. परंतु बारामतीचा जो काही विभाग असेल त्यांनी कसा सुधरवला होता, त्या ठिकाणी त्यांनी काय आणलं होतं आणि त्यानंतर आज जे काही राजकारणात त्यांना चाणक्य मानले जाते, ते चाणक्य म्हणून का ओळखले जातात. एकंदरीत आज जे काही बारामतीची पोटनिवडणूक असेल त्या दरम्यान परत त्यांनी राजकारण कसं केलं, सुनित्रा पवार यांच्या हातात गेलेलं पद व त्यांच्या वरती जे काही विरोधी पक्षांची भूमिका होते किंवा विरोधी पक्ष आणि त्या ठिकाणी उभे होते, बिनविरोध त्या ठिकाणी निवडणूक जरी नाही झाली तरी सुद्धा शरद पवार यांनी त्या ठिकाणी आपली चाणक्य नीती वापरले आणि सुनित्रा पवार यांना जे काही पद असेल ते निश्चितच मिळेल. म्हणजे जी काही पोटनिवडणूक असेल ती होणार आणि बहुमत सुद्धा स्पष्टपणे यामागे सुनित्रा पवार यांना मिळेल. परंतु एकीकडे जे काही राष्ट्रवादी पक्ष असेल, म्हणजेच अजितदादा पवार यांचा पक्ष असेल, त्यानंतर शरद पवार यांचा पक्ष असेल, हे काँग्रेसमध्ये विलीन होणार का, अशा देखील चर्चा आहेत. आणि प्रामुख्याने ज्या पद्धतीने शरद पवार यांनी एक विधान केलं होतं, काही कालांतराने कोणतेही पक्ष असो ते कोणत्या ना कोणत्या तरी पक्षात विलीन होतातच. म्हणून एकंदरीत शरद पवार यांचा पक्ष हा काँग्रेसमध्ये विलीन होणार का, अशा देखील चर्चा आहे. परंतु यामागे सत्यता किती आहे याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. म्हणजे ज्या अर्थी शरद पवार यांचं चाणक्य नीती राजकारण बघितलेलं असं, एकंदरीत अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर सुनित्रा पवार यांना जे काही उपमुख्यमंत्री पद असेल ते देखील अजितदादा पवार यांच्या पाठीमागे शरद पवार यांनी दिलं, अशी देखील चर्चा आहे. आता ते काही पटेल असतील, तटकरे असेल, ज्यांचा देखील जे काही वर्दसा असेल ते देखील राष्ट्रवादी पक्षातून कमी झालेलं आहे असं देखील बोललं जात आहे. परंतु ज्या पद्धतीने आज जे काही बारामतीची निवडणूक असेल त्यामागे सुद्धा शरद पवार यांचाच त्या ठिकाणी हात आहे असं सुद्धा बोललं जाते. कारण तर सुरुवातीला काँग्रेस पक्ष सुनित्रा पवार यांना विरोध करत होता, त्या ठिकाणी लक्ष्मण हाके असेल हे देखील सुनित्रा पवार यांना विरोध करत होते. परंतु एकंदरीत जे काही सूत्र असतील शरद पवार यांनी हातात घेतले आणि त्या ठिकाणी राजकारण बदललं. एकंदरीत जे विरोधी पक्ष होते ते देखील सुनित्रा पवार यांना सपोर्ट करताना आपल्याला पाहायला मिळतात. यामागे जे काही राष्ट्रवादी पक्षाचं म्हणजे शरद पवार यांची चाणक्य नीती मांडल्या जाते, त्यामागे काही कारण आहेत. ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर पटेल आणि तटकरे ज्या पद्धतीने व्यक्त होत होते किंवा राष्ट्रवादी पक्ष अजितदादा पवार यांचा पक्ष आपल्या हातात येईल किंवा जे काही सूत्र असतील ते आपल्या हातात येतील, अशी भूमिका पटेल आणि तटकरेंची होती. आणि त्यानंतर सुनित्रा पवार यांच्याच विरोधात कुठेतरी लक्ष्मण हाके सारखा माणूस असेल किंवा जे काही काँग्रेसचे नेते असतील, उद्धव ठाकरे यांचे नेते असतील, हे देखील त्या ठिकाणी प्रामुख्याने विरोध करताना आपल्याला पाहायला मिळत होते. परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार यांचं निधन झाल्यानंतर जे काही सूत्र असतील ते सुनित्रा पवार यांच्या हातात आले होते आणि ते सूत्र कुठेतरी काटेकोरपणे शरद पवार यांनी हलवलेले आहेत. शरद पवार यांनी जे काही राजकारण असेल ते खेळलेलं आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे नेते असतील किंवा लक्ष्मण हाके असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी देखील माघार घेतली आणि सुनित्रा पवार यांनी जरी त्या ठिकाणी बिनविरोध होणार नाही, परंतु जे काही पुढची चाणक्य नीती असेल त्या कारणाने सर्वच्या सर्व पक्ष काँग्रेसचे नेते असतील हे देखील त्या ठिकाणी सुनित्रा पवार यांना सपोर्ट करतील मतदाना स्वरूपात. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचे जे काही सहकारी मित्र असतील, जे काही त्या ठिकाणचे नेते असतील, लोकप्रतिनिधी असतील, हे देखील सुनित्रा पवार यांना सपोर्ट करतील. आणि राहिला विषय अजितदादा पवार यांच्या पाठीमागे शरद पवार यांचा पक्ष सुद्धा सुनित्रा पवार यांना पूर्णपणे सपोर्ट करेल असं देखील आता बोलले जात आहे. आता यामागे किती सत्यता आहे, खरंच असं होईल का आणि सुनित्रा पवार त्या ठिकाणी बिनविरोध म्हणजेच बहुमताने येतील का, नक्कीच कमेंट करायला विसरू नका. जय शिवराय.